वकिलाला चाकू पिस्टॉल दाखवून जीवे मारण्याची धमकी. यवतमाळ हादरले. यवतमाळ शहरात कायदा व्यवसाय करणारे ॲडव्होकेट निशांत अरविंद तायडे यांना अज्ञात व्यक्तींनी चाकू व पिस्तोलासारखे शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना 6 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या प्रकरणी संबंधित अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला योग्य पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 8:30 वाजताच्या सुमारास ॲडव्होकेट निशांत तायडे यांच्या घरासमोर हुंडई कंपनीची 4चाकी कार नोंदणी क्रमांक MP09CE 3339 येऊन थांबली. सदर वाहनातून 4 ते 5 इसम उतरून दारूच्या नशेत आरडाओरड करीत होते. यावेळी ॲडव्होकेट तायडे यांची मुलगी घरात अभ्यास करीत असल्याने तिच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ॲडव्होकेट तायडे यांनी घरातूनच वाहन थोडे पुढे घेण्याची विनंती केली असता वाहनातील इसम चिडले. दारूच्या नशेत त्यांनी शिवीगाळ करत "तू बाहेर ये, तुला मारून टाकतो" अशी धमकी दिली. यावेळी त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या हातात चाकू तर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात पिस्तोलासारखे शस्त्र असल्याचे ॲडव्होकेट तायडे यांनी सांगितले आहे. आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवत घराबाहेर येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. ॲडव्होकेट तायडे घराबाहेर न आल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांच्या घरावर दगडफेक केली व तेथून पळ काढला. मात्र अवघ्या 10 मिनिटांनंतर ते पुन्हा घटनास्थळी परत आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. त्यामुळे घाबरलेल्या ॲडव्होकेट तायडे यांनी तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. तोपर्यंत आरोपी कारसह घटनास्थळावरून निघून गेले. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ॲडव्होकेट तायडे यांनी संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले. मात्र अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविताना संबंधित पोलीस अधिकारी श्री बुधेवार यांनी अपेक्षित सहकार्य न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. 112वर कॉल केल्यानंतर पोलीस वेळेवर न पोहोचल्याचा मुद्दा उपस्थित केल्यावर समाधानकारक उत्तर न देता उद्धटपणे वागणूक देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की जर त्यावेळी पोलिसांनी तातडीने हालचाल करून परिसरात नाकाबंदी केली असती तर आरोपींचा शोध लागणे शक्य होते. या घटनेनंतर ॲडव्होकेट निशांत तायडे व त्यांचे कुटुंबीय दहशतीखाली असून त्यांना जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश द्यावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांना सादर करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण, ॲडव्होकेट विपिन ठाकरे, ॲडव्होकेट इम्रान देशमुख, ॲडव्होकेट मोहन गिराटकर, ॲडव्होकेट मनमोहन ठाकरे, ॲडव्होकेट तुषार देशपांडे, ॲडव्होकेट प्रवीण हर्षे यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते. या घटनेमुळे शहरातील वकील वर्गात तीव्र संतापाची भावना असून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. 8:30 वाजता हुंडई MP पासिंग गाडी माझ्या घरासमोर आली होती. ते 4 ते 5 व्यक्ती होते आणि गाडीमध्ये ते मद्यप्राशन करत होते. तर त्यांना मी थांबवलं आणि त्यांना म्हटलं की इथे सगळे चांगले सुशिक्षित लोक राहतात, तुम्ही काय इथे करू नका असे कामं. तर ते माझ्या नावानिशी माझं नाव घेऊन ते माझ्याशी हुज्जतबाजी करायला लागले, भांडण करायला लागले आणि नावानिशी मला त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्याच्यानंतर मी मग त्या गोष्टीकडे सर्व दुर्लक्ष केलं पहिल्यांदा आणि त्यानंतर मग अर्धा तासानंतर पुन्हा आले ते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की अब तू नीचे आ, हमारे पास में पुरा ये है. त्यांच्याकडे शस्त्र होते, पिस्तूल आणि चाकूवर असे काही हे होते, त्यांच्याजवळ शस्त्र होते. त्याच्यामुळे मी ते सगळं पाहिल्यानंतर मग मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही आणि मग ते गेल्यानंतर मी काल रात्री अवधूतवाडी पोलीस स्टेशनला आलो होतो. माझी कंप्लेंट मी इथे दिली होती, परंतु त्या कंप्लेंटचं अजून FIR व्हायचं आहे. त्याच्यावर FIR कोणत्या पद्धतीचं केलं नाही आहे. तर त्याच्यासाठी आज पुन्हा आम्ही इथे आमच्या वकील संघाचे जे सन्माननीय पदाधिकारी आहे त्यांच्या समवेत मी इथे निवेदन द्यासाठी आलो होतो. साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी योग्य कारवाई करण्याचे आम्हाला सांगितलेलं आहे.